ब्रेक नंतर आपण थेट दृश्य बघतो आहोत। पणजी मधली दृश्यांकडे आपण जातो आहोत। भाजपचे मंत्री महत्त्वाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील आता गोव्यामध्ये पोहोचलेले आहेत। भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। गोव्यात भाजपच्या विस्तारामध्ये ज्यांचं अमूल्य असं योगदान म्हणायला हवं असे मनोहर भाई, अगदी सगळ्यांच्या घराघरातलं नाव झालेले मनोहर भाई यांचं अंत्यदर्शन तिथे घेतलं जातं आणि आपल्या लाडक्या सहकार्याला निरोप देण्यासाठी नितीन गडकरी देखील आता तिथे दाखल झालेले आहेत। एकीकडे सत्ता स्थापनेच्या घडामोडींना जरी गोव्यात वेग आलेला असला तरी त्याआधी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी इथे गर्दी होतेच आहे। त्याचबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील कालपासूनच गोव्यामध्ये आहेत। नितीन गडकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत भाजप मुख्यालयात, ज्या ठिकाणी मनोहर पर्रिकर यांचा पार्थिव अंत्यदर्शनाकरता ठेवण्यात आलेला आहे। भाजपसहित इतरही पक्षातील महत्त्वाचे नेते या ठिकाणी अंत्यदर्शन घेऊ शकतात असं सुद्धा एक म्हटलं जात आहे। खरं तर रेणुका, पर्रिकरांचा व्यक्तिमत्वातला हाच एक गुण होता, स्थायीभाव होता, अजातशत्रू। अगदी खरं। आणि प्रत्येकाला असं वाटणं की हा माणूस आपल्याच जवळचा आहे आणि आपण याच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो, हेच त्या माणसाचं वैशिष्ट्य असं म्हणायला हवं। आपण आता गडकरींचा समज विचार केला तर त्यांच्यासोबतचा त्यांचा एक सहकारी आणि त्यांचा मित्र देखील त्यांनी गमावलाय। भाजपमधले खूप मोठं नाव आज काळाच्या पडद्याआड। निश्चित। आणि जवळचा मित्र गमावल्याची ती देहबोली गडकरींच्या या वावरातून स्पष्ट होतीये। या ठिकाणी गडकरी दाखल झालेले आहेत आणि अंत्यदर्शन घेतलं जात आहे मनोहर पर्रिकरांचं। आपण होते अजून काही वेळानंतर हे पार्थिव कला अकादमीमध्ये नेलं जाणार आहे। आता भाजप कार्यकर्ते किंवा त्यांचे नातेवाईक देखील त्यांचं अंत्यदर्शन घेत आहेत। शासकीय आणि लष्करी अशा इतमामामध्ये मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप आज संध्याकाळपर्यंत दिला जाणार आहे। राजकारणातील मान बसवण्याबरोबरच पर्रिकरांनी सामाजिक जीवन सुद्धा व्यापून टाकलेलं होतं। मग सायकलवरून फिरणारे पर्रिकर असू देत, रांगेत उभे राहणारे पर्रिकर असू देत किंवा साध्याशा एका हॉटेलमध्ये नाश्ता करणारे पर्रिकर असू देत, प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या तऱ्हेनं पर्रिकर हे आपलेसे वाटत होते गोवेकरांना। आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि सामान्य माणूस या दोहोंमध्ये दुव्याची गरज नव्हती, थेट संपर्क होत होता आणि ही गर्दी त्याचीच साक्ष देणारी। अगदी। आणि कालपासून जेव्हा आपण विविध लेख वाचतो त्यांच्यावर आलेले, त्याच्यामध्ये असं देखील म्हटलंय की मच्छीची प्रचंड आवड आणि त्यासाठी मार्केटमध्ये जाऊन स्वतः मच्छी आणण्यासाठी त्यांना ते जात होते। मुख्यमंत्री पदावर असताना इतकी मोठमोठी पदं भूषवलेली असताना देखील एखाद्या कार्यकर्त्याला किंवा ते कोणालाही सांगू शकले असते, पण ते एक प्रेम असतं खाण्याबद्दलचं। त्यांच्या अनेक आवडीनिवडी जेव्हा आपण वाचतो आहोत त्याच्यातून तेच दिसते। आणखीन एक लेख वाचला लाघवी मगाशी, ज्याच्यामध्ये असंही म्हटलंय की IITचे ते विद्यार्थी होते आणि IIT पदव्युत्तर असे ते पहिले आमदार होते देशातले, पण जेव्हा ते IIT मध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते, जेव्हा ते मुंबईत यायचे, जसे ते पार्ल्याला जायचे तसे IITच्या विविध कार्यक्रमांना जेव्हा उपस्थित राहायचे तेव्हा त्यांचे एक सिनियर प्रोफेसर त्यांना भेटले होते आणि त्यांच्या ते पाया पडले होते। आणि ती एक आठवण अत्यंत आपल्यातलं विद्यार्थी दशेत आपण कायम असणं, हेच मला वाटतं त्याच्यातून सांगण्याचं ते एक त्यांनी कदाचित ते त्यांच्या अजाणतेपणी केलं असेल, पण त्याच्यातून शिकण्यासारखा तो एक गुण निश्चितच म्हणावा लागेल।